नमस्ते, मी डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील, श्रद्धा हॉस्पिटल कासरवाडी रोड बार्शी, श्रद्धा हाय रिस्क ऑब्स्टेट्रिक युनिट येथे काम करत आहे। आज आपण प्रेग्नन्सी मधल्या फर्स्ट ट्रायमेस्टर बद्दल बोलणार आहोत। फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 3 महिने प्रेग्नन्सी मधले। ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या प्रेग्नन्सीचा पाया तयार होतो, ज्यामध्ये डिसाइड होतं की माझी प्रेग्नन्सी पुढे जाऊन किती स्ट्रॉंग राहणार। आता पहिल्या महिन्यामध्ये आपल्या बाळाची लांबी अर्धा इंचच्या सुमारास असते। या दरम्यान स्त्रीला तिच्या शरीरामध्ये थोडेसे बदल जाणवायला चालू होतात, उलटी मळमळ होण्यास चालू होते, थोडीफार कंबर दुखू शकते व पाळी चुकल्या पहिल्याच 2 ते 3 दिवसांमध्ये प्रेग्नन्सी टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येते। जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपण हॉस्पिटलमध्ये येऊन रक्ताच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत व डेटिंग स्कॅन नावाची सोनोग्राफी केली पाहिजे, ज्यामध्ये आपण कन्फर्म करतो की जे आपलं गर्भ आहे तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीतच आहे ना, कसा आहे, त्याची वाढ किती आहे, हार्टबीट आहे का नाही, जेणेकरून आपण आपली प्रेग्नन्सी हेल्दी आहे का नाही हे पण जाणून घेऊ शकतो। डेटिंग स्कॅन करणे महत्त्वाचे आहे। दुसऱ्या महिन्यामध्ये स्त्रीच्या शरीरात अजून बदल होण्यास चालू होतात, उलटी मळमळ वाढते, जास्त वास येऊ शकतो, तोंडाला जास्त पाणी सुटू शकते। या सर्व गोष्टींसाठी गोळ्या औषधं आहेत, जेणेकरून आपण त्या स्त्रीला कम्फर्टेबल करू शकतो व खुश ठेवू शकतो। या दरम्यान थोडेसे ओटीपोटात पणही दुखू शकते, जे झोपल्यानंतर 15-20 मिनिटात कमी होऊन जाते। दुसऱ्या महिन्यामध्ये आपले बाळाची लांबी 0.5 to 0.75 इंचेस असते व बाळ थोडेफार हालायला चालू करते। प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्या बाळाची लांबी जी आहे ती 2 to 3.5 इंचेस इतकी असते। उलटी मळमळ तशीच राहते, नाहीतर कमी होते, आईचं वजन वाढण्यास चालू होतं, भूक जास्त लागते व बाळाची हालचाल पण वाढायला चालू होते। फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग आपण 11 ते 13 आठवड्यांमध्ये करतो, ज्यामध्ये आपण पहिली एक सोनोग्राफी करत असतो, त्याला आपण एनटी स्कॅन म्हणतो व त्यासोबत प्रेग्नन्सीचे हॉर्मोन्स आईच्या रक्तातले तपासावे लागतात। प्रेग्नन्सीचे हॉर्मोन्स प्लस जे एनटी स्कॅन आहे याला दोघांना सोबत आपण फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग म्हणतो, जे आपण 11 ते 13 आठवड्यांमध्ये करतो। फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग केल्यानंतर आपल्याला काय काय समजते, तर आपल्याला हे समजते की माझ्या बाळामध्ये मंदबुद्धी होण्याची किती शक्यता आहे, प्रेग्नन्सी मध्ये बीपी वाढू शकतो का, प्रेग्नन्सी मध्ये बाळाचे वजन कमी होऊ शकतं का, पाणी कमी होऊ शकतं का, पुढे जाऊन रक्तपुरवठ्यामध्ये बदल येऊ शकतं का, ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क आपल्याला समजते, जेणेकरून आपण काही गोळ्या औषधं चालू करू शकतो, ज्याच्याने आपण हे सर्व गोष्टींची होण्याची जी शक्यता आहे ती कमीत कमी ठेवू शकतो। पहिल्या 3 महिन्यांमध्ये आपण काही गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे। जर स्त्रीला खूप जास्त ब्लीडिंग होत आहे, कंबर दुखत आहे, ओटीपोटामध्ये कळा येत आहेत, संडास लघवी करण्यास त्रास होत आहे, खूप जास्त उलट्या होत आहेत, पाणी सुद्धा पचत नाही, खूप जास्त ताप येत आहे, चक्कर येत आहे, असे काही झाल्यास तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये येऊन निदान करून घेतले पाहिजे व ट्रीटमेंट घेतली पाहिजे। पहिल्या 3 महिन्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे अबॉर्शन व एक्टॉपिक प्रेग्नन्सी। जर आपण लवकरात लवकर तपासणी केली तर आपण ह्या 2 गोष्टी टाळू शकतो। प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे, वजन उचलायचं नाही, संबंध करायचा नाही, पडायचं नाही, घसरायचं नाही व तुम्ही खाण्यापिण्याची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे। खाण्यामध्ये तुम्ही अंडे, चिकन, मटन सर्व काही खाऊ शकता। जर तुम्ही व्हेजिटेरियन आहेत तर तुम्ही पनीर, मोड आलेले कडधान्य, दही या सर्व गोष्टी घेतल्या पाहिजेत। सोयाबीनची भाजी, दररोजचे कमीत कमी 3 फळे, 1 काकडी, 1 टोमॅटो व 3 ते 4 लिटर पाणी एवढं तरी प्रेग्नंट स्त्रीनी घेतलं पाहिजे, जेणेकरून आपलं प्रेग्नन्सी पण हेल्दी जाती, आपलं गर्भ पण चांगला होतो व बिनकामाचे वजन वाढत नाही, तसेच नॉर्मल डिलिव्हरी होण्यास सुद्धा नीट खाल्ल्यानंतर मदत होऊ शकते। श्रद्धा हॉस्पिटल हाय रिस्क ऑब्स्टेट्रिक युनिट येथे आम्ही तुमचे 24 तास सेवेस उपलब्ध आहोत, याचा तुम्ही लाभ घ्यावा। धन्यवाद।